नमस्कार. काल आपण काही डेटा टाइप्स बघितले, की जे आपल्याला गरजेचे आहेत आणि Pythonमध्ये जेव्हा आपण डेटावरती काम करूया, त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळा असे हे जे डेटा टाइप्स आहे, लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी वगैरे हे आपल्याला यूज करावं लागतात. म्हणजे ॲक्चुअली इट्स अ काइंड ऑफ डेटा स्ट्रक्चर्स. डेटा टाइप्स आपण बघितले, की नॉर्मली स्ट्रिंग, नंबर, बुलियन वगैरे हे जे आहे ते आहे यूज करावं लागतात. परंतु यात आपल्याला जे मेन डेटा स्ट्रक्चर आहे, की आपण डेटा कसा तरी स्टोअर करणार आहेत, कुठे स्टोअर करणार आहेत आणि बऱ्याच वेळा आपण काही सॅम्पल डेटा घेऊ शकतो आणि त्याच्यावरती काही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. तर मेनली आपला फोकस हा डेटावरती असायला पाहिजे. जो काय आहे तो. त्यासाठी तुम्हाला पायथॉन जे काय आहे पायथॉनचे जे प्रोग्राम्स आहेत ते लिहिता आले पाहिजे किंवा व्यवस्थित ॲटलीस्ट सुरुवात जरी झाली, की आपल्याला नेमकं ॲटलीस्ट साधे-साधे ऑपरेशन्स कसे परफॉर्म करायचे ते करता आले पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला आता हे ज्युपिटर नोटबुक मी तुम्हाला सांगितलं होतं, की ज्युपिटर नोटबुकमध्ये आपण कसे प्रोग्राम वगैरे रन करू शकतो आणि काय आपल्याला काय-काय ऑपरेशन्स परफॉर्म करता येतील किंवा कसं प्रोग्राम लिहून आपण कसा रन करू शकतो, ह्या सर्व गोष्टी मी सुरुवातीला घेतल्या होत्या. ज्युपिटर नोटबुकमध्ये आपण जेव्हा प्रोग्राम लिहितो, तेव्हा तुम्हाला माहिती आहे की आपण काही प्रोग्राम इथे स्टार्ट केले, तर इथे रन करायला हे ऑप्शन आहेत आणि इमिजिएटली आपल्याला रिझल्ट वगैरे इथे येतो. आणि मग आपण सुरुवात जी केली पायथॉनची, की ज्यात आपण सिंपल पायथॉनमध्ये की नेमके डेटा टाइप्स काय आहे, नंबर फॉर्मॅट, स्ट्रिंग फॉर्मॅट, फ्लोटिंग पॉइंट हे जे आहे फॉर्मॅट्स हे घेतले आणि त्यानंतर डेटा कलेक्शन स्ट्रक्चर्स जे काय आहे की आपल्याला हे जे आहे सेट्स, लिस्ट इज अ लिस्ट, टपल, सेट आणि डिक्शनरी हे सर्व जे आहे त्याचं थोडंसं डिस्क्रिप्शन इथं मी परत आता लिहितोय आणि याच्यात आपल्याला काय करायचं की आता आपण काल बघितलं मी तुम्हाला लिस्ट कसे डिक्लेअर करायचे, कसे क्रिएट करायचे, टपल कसे क्रिएट करायचे, सेट कसे क्रिएट करायचे आणि डिक्शनरी. तर हे सर्व आहेत आणि याच्यात फक्त इथं मी थोडंसं डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे की लिस्ट म्हणजे काय आहे की ऑर्डर चेंजेबल अलाउज डुप्लिकेट व्हॅल्यूज. ट्युपल जे आहे ते की इट्स अ कलेक्शन विच इज ऑर्डर्ड अँड अनचेंजेबल अलाउज डुप्लिकेट मेंबर्स. सेट इज अ कलेक्शन विच इज अनऑर्डर अनचेंजेबल अँड अनइंडेक्स नो डुप्लिकेट मेंबर्स आणि डिक्शनरी जे आहे विच इज ऑर्डर्ड चेंजेबल नो डुप्लिकेट मेंबर्स. हे जे दोन आहे की सेट आणि डिक्शनरीमध्ये डुप्लिकेट चालत नाही. या दोन याच्यात चालतात. तर ह्या सर्व गोष्टी आहेत आणि याच्यात आपण काही ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहोत. आज प्रॅक्टिकली आपण या लिस्टमध्ये कसे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो आणि याच्यात व्हॅल्यू कशा ॲड करायच्या, रिमूव्ह कशा करायच्या, वेगवेगळे ऑपरेशन जे आपण म्हणतो की अपडेट करणं व्हॅल्यू आलं, तर ते कसे करायचे त्यासाठी आपण आज हे बघणार आहोत आणि त्यानंतर काही आपण इफ एल्स स्टेटमेंट आहे, कंडिशनल फ्लो म्हणतो आपण. त्याच्यात आपण त्या कंडिशनल स्टेटमेंट्स वगैरे जे आहे ते आपण यूज करणार आहोत. कारण हे आपल्याला आलं पाहिजे जेव्हा आपण जे काही Pythonचे प्रोग्राम्स वगैरे लिहिणार आहोत. तर डेटा अॅनालिस्टमध्ये मेनली लायब्ररीज महत्त्वाच्या आहेत. त्या लायब्ररी आपण पुढे घेणार आहोत. परंतु ह्या ज्या सुरुवात आहे बेसिकली बेसिक गोष्टी, त्यात तुम्हाला हे जे आहे लिस्ट काय आहे, टपल काय आहे, सेट काय आहे आणि डिक्शनरी काय आहे ते आलं पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला आपण जे आहे आता याच्यात मी तुम्हाला सांगितलं की याला नाव देऊ शकतो आपण. सुरुवातीला इथे नाव दिलं तर आपण म्हणू शकतो की कलेक्शन्स ऑपरेशन्स. आता बेसिकली कलेक्शन्स म्हणजे काय आहे की जे डेटा कलेक्शन म्हणजे ज्याच्यात आपण वेगवेगळा डेटा ॲड करू शकतो किंवा डेटा स्टोअर करू शकतो त्याला कलेक्शन्स म्हणतात, डेटा कलेक्शन्स. आणि त्यासाठी मग पायथॉनने प्रोव्हाइड केलेले हे डेटा स्ट्रक्चर्स आहेत, जे की लिस्ट आहे, टपल आहे, सेट आणि डिक्शनरी आहे. तर याच्यात आपल्याला सुरुवातीला आता काय करायचं की जर आता आपल्याला जर आता सेट बघूया आपण पहिल्यांदा. सेट जर बघायचा असेल तर सेट क्रिएट करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की आता इथे आपण इथे करूया. आता जेव्हा आपण सेट क्रिएट करतो तेव्हा आपण कर्ली ब्रॅकेट देतो. आता कर्ली ब्रॅकेट दिल्यानंतर हा नॉर्मल फर्स्ट सेट मी क्रिएट केलेला आहे. याच्यात आपण आता वेगवेगळे ऑपरेशन्स बघणार आहोत आणि याच्यात ऑपरेशन्स बघताना आपल्याला काय करायचे, कोणते ऑपरेशन्स करायचे, त्यासाठी आपल्याला हे जे आहे आता इथं तुम्ही बघायचं की हे जे ऑपरेशन्स आहे ना तुम्ही माझ्याबरोबर ट्राय करू शकता तुमच्या सिस्टमवरती पण, किंवा नंतर पण तुम्ही जेव्हा आपला हा क्लास होईल त्यावेळी नंतर प्रॅक्टिस करा. यात नेमके काय ऑपरेशन्स परफॉर्म करायचे ते इथं मी आता दाखवलेले की काय करायचे आपल्याला. आता काय आहे, आपण हे प्रिंट करतोय पहिल्यांदा आपण एक सेट क्रिएट केला
आणि ह्या सेट क्रिएट केल्यानंतर याला प्रिंट करायचं जर असेल, याला जर प्रिंट करायचं असेल तर आपण फर्स्ट सेट असं म्हणू शकतो किंवा प्रिंट फर्स्ट सेट असं म्हणू शकतो. याचा रिझल्ट सेम येणार आहे. आता बघा, की जनरली पायथॉन जे आहे ते सिंगल कोटमध्ये ह्या व्हॅल्यूज कन्सिडर करतं. जरी आपण इथं डबल कोटमध्ये टाकलेले आहेत, परंतु जेव्हा ते इंटरनली कन्सिडर करतं किंवा जेव्हा इंटरनली डिस्प्ले करायची वेळ येते, तेव्हा ते सिंगल कोटमध्येच कन्सिडर करतं. आणि त्यासाठी आपल्याला तुम्ही इथे काही नाही, तुम्हाला वाटलं की मला याच्यात असं अजून एखादा दुसरी व्हॅल्यू टाकायची. लेट्स से एखादं एक फ्रूट टाकतो मी, लेट्स से जॅकफ्रूट. आणि मी याला रन केलं आणि परत याला प्रिंट केलं तर हे बघा, हे सिंगल कोटमध्ये टाकलेलं आहे तरी चालतंय आणि इथे हे ॲड झालेलं आहे. त्याला मी प्रिंट केलं तरी हे पूर्ण डिस्प्ले होईल. तर ही ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकतो आणि त्यानंतर आता आपल्याला नेमकं काय करायचं आहे, की एखादा व्हॅल्यू आपल्याला ॲड करायची किंवा एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू आपण ॲक्सेस कशी करू शकतो. तर त्यासाठी हे फंक्शन आहे, की जे प्रिंट पर्टिक्युलर इन फर्स्ट सेट, म्हणजे जर आपण असं म्हटलं, की प्रिंट म्हणजे हे जे आहे, की आपल्याला लेट्स से ॲपल प्रिंट करायचं आहे इन फर्स्ट सेट. ब्रॅकेट टाकावं लागेल आपल्याला इथे फक्त. तर जर आपण म्हटलं की ॲक्सेस करायचं आहे तर आपल्याला, तर प्रिंटमध्ये आपण ॲपल इन फर्स्ट सेट आहे का इथे, तर ते व्हॅलिड आहे का नाही ती व्हॅल्यू त्याच्यात चेक करायची जर असेल आपल्याला, तर ट्रू ऑर फॉल्स आपल्याला इथं करावं लागेल. तर आपण इथं म्हणजे एखादं स्पेलिंग जर असं चेंज केलं तर ते फॉल्स म्हणेल, कारण की काय आहे, त्याला एक्झॅक्टली ही व्हॅल्यू इथं भेटणार नाही. म्हणजे जे आपण म्हणतो ना, की आपल्याला पूर्ण लिस्ट सेटमध्ये पर्टिक्युलर व्हॅल्यू चेक करायची असेल आणि ती आपल्याला डिस्प्ले करायची असेल, तर त्यावेळेस आपण हे प्रिंट फंक्शन्स यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने हे फंक्शन आहेत, जिथं आपण पर्टिक्युलर व्हॅल्यू म्हणजे याच्यातली कोणतीही व्हॅल्यू आपल्याला जर पाहिजे असेल, तर ती प्रिंट करू शकतो. आता याच्यात आपल्याला काही व्हॅल्यू ॲड करायची वेळ आली, तर ॲड करायची जर असेल आपल्याला, तर ॲड करण्यासाठी एक सिंपल फंक्शन आहे, की जे आपण इथं हे जे आहे ॲड, जर आपण याच्यात म्हटलं, की मला ह्या फर्स्ट सेटमध्ये एक फंक्शन आहे हे ॲड आणि याच्यात मला ह्या लिस्टमध्ये ही जी व्हॅल्यूज आहे सर्व त्याच्यात मला एक ॲडिशनल व्हॅल्यू ॲड करायची आहे. तर मग मी ते ॲड करण्यासाठी हे फंक्शन यूज करू शकतो आणि याच्यात फर्स्ट सेट मी जर केलं, तर आपली जी व्हॅल्यू आहे ती शेवटी इथे प्रिंट होईल. तर अशा पद्धतीने हे आपण ॲड करू शकतो आणि जर आपल्याला वाटलं, की रिमूव्ह पण करायचे आहे काही व्हॅल्यूज, तर मग मी असं म्हणू शकतो, की रिमूव्ह आणि लेट्स से मला चेरी जे आहे ते रिमूव्ह करायचं. तर असं आपण देऊ शकतो हे फर्स्ट सेट हे फंक्शन. आणि जर हे आता याने काय होतं, की हे रिमूव्ह जे आहे फंक्शन, की पर्टिक्युलर व्हॅल्यू जी आहे ती रिमूव्ह होऊन जाईल आणि आपल्या सेटमध्ये फक्त एवढ्याच व्हॅल्यू राहतील. तर अशा पद्धतीने ॲड करू शकतो, रिमूव्ह करू शकतो आणि त्यानंतर अजून काही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, की जसे की आपल्याला म्हणजे आता इथं ॲडिशनल व्हॅल्यूज आपण ॲड करू शकतो. म्हणजे मल्टिपल व्हॅल्यूज ॲड करू शकतो. तर ते पण करू शकतो. रिमूव्ह करायचे असेल तर मल्टिपल व्हॅल्यूज वन बाय वन आपण रिमूव्ह पण करू शकतो. तर हे झालं सेटचे ऑपरेशन्स. बेसिकली अंडरस्टँड करून घ्या, की थोडंफार ह्या सेट जेव्हा क्रिएट करतो. आता इथं आपण मल्टिपल नंबर फॉर्मॅटमध्ये पण व्हॅल्यू देऊ शकतो, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये पण व्हॅल्यू देऊ शकतो आणि त्यानुसार ते आपल्याला व्हॅल्यूज आपण इथं ॲड करणार, डिलीट करणार, जे काय आहे ते. तर हे झालं सेटबद्दल आणि सेटचे ऑपरेशन्स जे आपण परफॉर्म करू शकतो ते. त्यानंतर आता आपल्याला लिस्ट बघायचं आहे. लिस्ट म्हणजे एक सिम्पलेस्ट फॉर्मॅटमध्ये. आता तुम्हाला सेट आणि लिस्टचा फरक थोडासा कळायला पाहिजे, की सेट हे आपले कर्ली ब्रॅकेटमध्ये असतात आणि सेट जे आहे सॉरी हां, लिस्ट जी आहे ती आपली स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असते. मग याला मी जर घेतलं, आता इथं मी ते फक्त एक नवीन लिस्ट क्रिएट करतोय आणि इथे जर मी असं याला म्हटलं, की लिस्ट आणि याला मी प्रिंट करायचा प्रयत्न केला फर्स्ट लिस्ट, तर आपली अशी ही लिस्ट प्रिंट होईल. आता इथे पण मग मी डबल कोटमध्ये ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहे, परंतु याचं जे आहे ते व्हॅल्यू सिंगल कोटमध्ये डिस्प्ले करणार आहे. तर अशा पद्धतीने हे केलेलं आहे आणि याच्यात आपण कोणते-कोणते ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. तर आपल्याला ॲक्सेस करायचा असेल पर्टिक्युलर व्हॅल्यू. आता याच्यात कसं असतं, इंडेक्सिंग असते. इंडेक्सिंग म्हणजे काय आहे, की हे जे आहे ॲपल, बनाना आणि चेरी हे 3 व्हॅल्यू जे आहे त्याला इंटरनली इंडेक्सिंग असते 0, 1, 2 असं. तर याच्यात आपण काय करू शकतो ना, की इथे आपल्याला पहिली व्हॅल्यू डिस्प्ले करायची असेल, म्हणजे लेट्स से की आता इथं मी म्हटलं प्रिंट
फर्स्ट लिस्ट ऑफ, आता इथं काय झालेलं आहे, हे ब्रॅकेट देऊन मी 1 डिस्प्ले केलं. म्हणजे जर मला 1 म्हणजे काय 0 1 2 अशा व्हॅल्यू, याला जर प्रिंट केलं तर जी सेकंड 1 नंबरवर जी इंडेक्सची व्हॅल्यू जी आहे ती डिस्प्ले होईल. तर अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यूज आहे. आता याच्यात निगेटिव्ह पण असतात. निगेटिव्ह म्हणजे काय की याच्यात जर मी असं म्हटलं की निगेटिव्ह म्हणजे रिव्हर्स आपल्याला चेक करायचं आहे. जर -1 केलं आणि मी याला प्रिंट केलं, तर -1 म्हणजे काय आहे की इकडून सुरुवात होणार आणि मग त्यानुसार रिव्हर्स येणार. पॉझिटिव्ह म्हणजे काय आहे की इकडून सुरुवात होणार आणि त्यानुसार आपल्याला हे डिस्प्ले होणार. आता -1 जर म्हटलं, तर याला इथं बनायचं आहे की आपल्याला -2 जर केलं, -1 इथं करतो आणि जर -2 जर केलं, तर आपल्याला ही जी 2 नंबरची व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले होईल. म्हणजे निगेटिव्ह सर्चिंग होतं. निगेटिव्ह म्हणजे काय आहे की रिव्हर्सनी येऊन आपण रिव्हर्स इंडेक्सिंगनी आपण सर्च करू शकतो आणि त्यानुसार हे डिस्प्ले करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी आहेत इथं लिस्टवरती आपण ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. अजून काही ऑपरेशन्स आहेत की जसे की आपल्याला वाटलं की आपल्याला पर्टिक्युलर हां. नाही, ही इंडेक्सिंग 0, 1, 2 ची असते. 0 पासून स्टार्ट होते आणि 1, 2 अशी आहे. ती अशी स्टार्ट होते. म्हणजे पहिली इंडेक्स असणार ती 0 असणार, मग ही 1 असणार आणि ही 2 असणार, असं आहे ते. त्यामुळं आपण इथं 1 दिल्यानंतर पण म्हणजे हे न डिस्प्ले होता हे डिस्प्ले होईल. आता इथं मी म्हटलं, की मला 0चं जर सांगितलं, मी 0 म्हटलं, तर ॲपल येईल. आता तुम्ही बघा 0 ॲपलला 0 आहे, बनानाला 1 आहे आणि त्याचे थर्ड जे आहे त्याला 2 आहे. तर 0, 1, 2 ही अशी इंडेक्सिंग आहे. त्यामुळे ते तसं डिस्प्ले होतंय. आता याच्यात अजून काही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, की आता आपल्याला पर्टिक्युलर पूर्णच्या पूर्ण डिस्प्ले करायचे म्हणजे जे काय आहे व्हॅल्यू ते आपण हे कोलन देऊन करू शकतो. आता लेट्स से की मी इथं हे करतोय फर्स्ट लिस्ट टू कोलन असं जर दिलं आणि याला जर प्रिंट करण्याचा प्रयत्न केला, तर 2 कोलननी काय होईल, की आपल्याला कळेल, की 2 नंबरची जी व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले करायची इथे. म्हणजे ही ही जी रेंज आहे, रेंज पण आपण देऊ शकतो. आता इथे बघा 1 टू 2 दिली मी. म्हणजे 1 नंबरचे जे आहे ते डिस्प्ले करायचे असेल, तर आपण ते पण करू शकतो 1 एस 2 म्हणून. आता याच्यात बघा अजून एक मला एक गोष्ट सांगायची इथे की आपल्याला याच्यात रिप्लेस करायचं असेल, काही व्हॅल्यू रिप्लेस करायच्या आहे. म्हणजे आता इथं मी काय करतोय, फर्स्ट लिस्ट 1 आहे, त्याला ह्या 2 व्हॅल्यूने रिप्लेस करायचं आहे मला. 1:2 इथं जे दिलेलं आहे आपण, तर पहिली जी व्हॅल्यू आहे त्याला मी रिप्लेस करण्याचा प्रयत्न करतोय आणि मग जर फर्स्ट लिस्ट जर केलं, तर आता बघा हे जे होतं बनाना, आता आपली जी पहिली नंबरची जी व्हॅल्यू होती 0, 1, 2 ची जी पहिली नंबरची जी व्हॅल्यू होती ती बनाना होती आणि याला जर रिप्लेस करायचं आहे विथ 2 व्हॅल्यूज, देन कसं आहे ना, की आपण ह्या 2 व्हॅल्यूने रिप्लेस केलं. मग त्यामुळं आता आपल्या लिस्टमध्ये बनाना नाहीये, परंतु त्याच्याऐवजी आपल्याला काही ह्या 2 व्हॅल्यूज आलेल्या आहे. तर अशा पद्धतीने आपण अपडेट पण करू शकतो. म्हणजे एक्झिस्टिंग व्हॅल्यू आहे ती अपडेट करू शकतो लिस्टमध्ये. आणि त्यानंतर अजून काही ऑपरेशन्स आहेत, की जसे की ते हे जे आहे ते एक एक्स्ट्रा आपण 3 नंबरच्या ह्याच्यात ॲड करू शकतो. म्हणजे सिंगल व्हॅल्यू मला एक ॲड करायची. 3 नंबरच्या ह्याला म्हणजे 0, 1, 2, 3 आता इथं हे गोवा आहे तर त्याच्याऐवजी मग त्याच्यानंतर मला इथं चिक्कू ॲड करायचं आहे. तर मग मी ते केलं आणि इथं फर्स्ट लिस्ट म्हटलं, तर आता बघा इथं झालेलं आहे 0, 1, 2, 3 0, 1, 2 आणि थर्ड नंबरला हे आलेलं आहे आणि कोणती व्हॅल्यू एकच व्हॅल्यू गेलेली आहे. इथं आपण टाकलेली म्हणून ही आलेली आहे आणि ती शेवटची जी आहे ती चेरी तशीच येत आहे. तर अशा पद्धतीने ही आपण लिस्ट आहे ती चेंज करू शकतो. तर अशा पद्धतीने हे बाकीचे ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकतो. आता याच्यात अजून एक ऑपरेशन आहे, की याच्यात आपण इन्सर्ट पण ऑपरेशन यूज करू शकतो. तर इन्सर्टमध्ये काय करू शकतो, की आता 2 ऑपरेशन आहे इन्सर्ट आणि अपेंड. तर अपेंड घेतो मी तुम्हाला आता पहिले. अपेंड म्हणजे काय होईल, की फायनली आपण या लिस्टमध्ये फायनली आपण ॲड करू शकतो. आता इथं मला इथं काय लेट्स से जॅकफ्रूट ॲड करतोय मी. तर हे केल्यानंतर फर्स्ट लिस्ट याला प्रिंट जर केलं, तर फायनली अपेंड म्हणजे काय होतं, अपेंड म्हणजे जोडणे. तर पूर्ण लिस्टमध्ये शेवटी व्हॅल्यू ॲड करणे, त्याला अपेंड म्हणतात आणि मग त्यानुसार ही अपेंड आपण ही पर्टिक्युलर व्हॅल्यू केलेली आहे. ती केलेली आहे
आणि त्याच्यात जर आपल्याला वाटलं की इन्सर्ट पर्टिक्युलर एका ह्याच्यातच आपल्याला इंडेक्सवरती आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. म्हणजे आता ही जी पूर्ण लिस्ट आहे, ह्या पूर्ण लिस्टमध्ये मला कोणत्यातरी पोझिशनला ह्या पूर्ण लिस्टमध्ये कोणत्यातरी पोझिशनला मला पर्टिक्युलर व्हॅल्यू ॲड करायची. आता इथे एखादं व्हेरिएबल लेट्स से बेरी. मला इथं ही इंडेक्सिंग लक्षात असू द्या, म्हणजे इंडेक्सिंग महत्त्वाची आहे. 0, 1, 2, 3, 4, 5 लेट्स से मला चिकू नंतर हे बेरी ॲड करायचे आहे. हां, तर मग मी काय म्हणणार 0, 1, 2, 3 आणि 4 नंबरला मला ॲड करायचे. तर मग मी हे ॲड केलं, तर फर्स्ट लिस्ट जर प्रिंट केलं, तर आता बघा 1, 2, 0, 1, 2, 3, 4 हे बेरी इथं आलेलं आहे. जेणेकरून आपलं जे आहे ते व्हॅल्यू आहे ती आपण इन्सर्ट करतो. म्हणजे इन्सर्ट आणि अपेंडचा 2 फरक आहे. इन्सर्ट काय करतं, की पर्टिक्युलर पोझिशनला आपण इन्सर्ट करू शकतो आणि अपेंडला जे आहे ते अपेंड ॲट द शेवटी लिस्टच्या शेवटी आपण ॲड करू शकतो. तर असे हे ऑपरेशन्स आहेत आणि याच्यात अजून काही ऑपरेशन्स आहे, की जे आपण करू शकतो, जसे की रिमूव्ह करू शकतो. रिमूव्ह जर करायचं असेल आपल्याला पर्टिक्युलर व्हॅल्यू एखादी, तर सिंपल फंक्शन आहे, की फर्स्ट लिस्ट डॉट रिमूव्ह याच्यात आपण रिमूव्ह करू शकतो. आता याच्यात रिमूव्ह काय करायचं आहे? लेट्स से की मी आता हे जे बेरी ॲड केलं होतं ते मला रिमूव्ह करून टाकायचं आहे. आणि जर असं केलं आणि फर्स्ट लिस्ट केलं, तर आपली ही लिस्ट आहे ती ते व्हॅल्यू नसणार आहे. ही जी व्हॅल्यू आहे ती रिमूव्ह झालेली आहे. तर अशा पद्धतीने हे एवढे ऑपरेशन्स आहेत, की आपण ह्या लिस्टवरती बरेचसे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. आणि याच्यात आपण जे काही गोष्टी आहे, की फर्स्ट लिस्ट क्रिएट करणे आलं, त्याच्यानंतर लिस्ट ॲक्सेस करायची पर्टिक्युलर व्हॅल्यू, त्यानंतर लिस्टमध्ये काही व्हॅल्यू ॲड करायच्या, अ, काही व्हॅल्यू अपडेट करायच्या, काही व्हॅल्यू अपेंड करायच्या. ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या आपण ह्या लिस्ट ह्या डेटा स्ट्रक्चरमध्ये करू शकतो. तर 2 गोष्टी आहे आतापर्यंत बघितल्या आपण, की सेट आणि लिस्ट ह्या 2 आहे. आता आपण हे बघूया ट्युपल्स जे आहे ते. आता ट्युपल जेव्हा आपण क्रिएट करतो, आता लेट्स से की मी आता हे फर्स्ट ट्युपल म्हणून इथं क्रिएट करण्याचा प्रयत्न केला इथं. हां, हे जे आहे, आता इथं ट्युपल जेव्हा आपण क्रिएट करतो तेव्हा ही कमेंटची आहे. म्हणजे याला जर रन मी केलं तरी याच्यात काही फरक पडत नाही. कमेंट आपल्याला फक्त समजण्यासाठी असतात. मग मी इथे टाकू शकतो की फर्स्ट टपल मी क्रिएट करतो इथं आणि याच्यात आपण ॲपल, बनाना, चेरी हे जे आहे आणि ते आणि इथं फक्त प्रिंट करतो. आता फरक लक्षात घ्या. जेव्हा आपण ट्रिपल क्रिएट करतो तेव्हा इथं 2 म्हणजे हे ओपनिंग आणि क्लोजिंग स्क्वेअर ब्रॅकेट जे असतात ते स्क्वेअरने हां, स्क्वेअर ब्रॅकेट जे असतात ते सॉरी स्क्वेअर ब्रॅकेट नाही, हे कर्व ब्रॅकेट जे असतात ते आणि हे जे आहे स्क्वेअर ब्रॅकेट. तर हे स्क्वेअर ब्रॅकेट इथं याला लिस्टला असतात आणि याला जे असतात ते हे कर्व ब्रॅकेट असतात जे आपण इथं क्रिएट करतो. त्याशिवाय त्याला समजत नाही हे ट्युपल आहे की लिस्ट आहे वगैरे. जसं जे आपण त्यानुसार आपल्याला हे समजणं गरजेचं असतं. म्हणजे सेटला लक्षात घ्यायचं आहे की कर्ली ब्रॅकेट आहे. त्यानंतर लिस्टला लक्षात घ्यायचं आहे की आपण हे स्क्वेअर ब्रॅकेट आहे आणि जे ट्युपल आहे त्याला आपण लक्षात घ्यायचं आहे की कर्व ब्रॅकेट आहे. म्हणजे जेव्हा असं असेल, तेव्हा आपल्याला हे समजून घ्यायचं की हे ट्युपल वगैरे आहे. आता याच्यात ट्युपलचा अर्थ काय नाही याच्यात की आपल्याला चेंज करता येत नाही. म्हणजे इट्स ऑर्डर अनचेंजेबल. चेंज करता येत नाही. याच्यात व्हॅल्यूज आहे त्या एकदा क्रिएट केल्यानंतर चेंज करता येत नाही. पण याच्यात अल्टरनेटिव्ह आहेत. तर ते काय? आता पहिली गोष्ट की आपल्याला ॲक्सेस करायचं आहे. म्हणजे ॲक्सेस करायचं म्हणजे एखादं व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायची. तर ती कशी करणार फर्स्ट टाईमला? तर त्यासाठी आपण अ, इथे आपण हे जे आहे लेट्स से की आपल्याला हे जे फर्स्ट टपल याच्यात आपण 1 नंबरची आपल्याला डिस्प्ले करायची. तर पर्टिक्युलर आपण हे डिस्प्ले करू शकतो किंवा इथं मला 3 नंबरचं डिस्प्ले करायची. तर 3 नंबर ही इंडेक्स नाही आहे, तरी आपण त्यामुळं हा टपल इंडेक्स आउट ऑफ रेंज हा एरर आलेला आहे. आउट ऑफ रेंज म्हणजे काय आहे, की आपली ही इंडेक्सच नाही, इथं तिसरी व्हॅल्यूच नाही. 0, 1, 2 मग याला सॉल्व्ह कसं करायचं? एकतर तुम्ही पर्टिक्युलर रेंजमध्ये असलेली व्हॅल्यू सिलेक्ट करा किंवा इथे एखादी व्हॅल्यू ॲड करा आणि याला रन करा आणि मग याला रन करण्याचा प्रयत्न करा. तर ही 3 नंबरची जी आहे ती इथं डिस्प्ले होईल. तर अशा पद्धतीने हे आपण ॲक्सेस करू शकतो आणि याच्यात अजून जे ऑपरेशन आहे, की आता आपल्याला याच्यात पण निगेटिव्ह इंडेक्सिंग असते. म्हणजे जर वाटलं आपल्याला, की रिव्हर्स मला सर्च करायचं आहे पाठीमागून. तर तर यायचं आहे तर मग याला मी म्हटलं, की -2 असं जर म्हटलं
आणि याला जर प्रिंट केलं तर चेरी येणार. -2 म्हणजे काय, ही झाली -3, सॉरी -1, -2, -3, -4 असं जे झालेलं आहे. मग याला 4 जर केलं किंवा इथं इथं 2 केली होती मी, तर इथं मी जरा याला 4 केलं, -4, तर आपलं हे पहिली जी व्हॅल्यू आहे ती येणार आहे. तर अशा पद्धतीने हे रिव्हर्स इंडेक्सिंग असते. आता याच्यात दुसरे जे ऑपरेशन्स आहे, आता मी सपोज याच्यात भरपूर साऱ्या अशा व्हॅल्यूज ॲड करण्याचा प्रयत्न करतो इथं किंवा क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. आता याच्यात आपल्याला पर्टिक्युलर रेंजमधलेच व्हॅल्यू पाहिजे असेल. ठीक आहे. आता याच्यात आता काय होणार आहे, की 2 पासून स्टार्ट होणार आहे. 0, 1, 2 आणि 3, 4 हे जे आहे आपले 5 आपण जे व्हॅल्यू आहे ते किवीपर्यंतच डिस्प्ले होतात. म्हणजे 5 नंबरचे जे आहे ते आपल्याला डिस्प्ले करायचे. त्यासाठी आपण हे 3 व्हॅल्यू जे आहे ते आलेले आहे. म्हणजे 2 ला स्टार्ट झाली आणि 5 पर्यंत संपली. म्हणजे 0, 1, 2 हां, 3, 4 म्हणजे जे 5 नंबरचे जे 5वी जे व्हॅल्यू आहे ते त्याच्या अगोदर म्हणजे ही 5वी आहे, परंतु त्याच्या अगोदरचं जे आहे ती येणार आहे. आता इथं मी जर म्हटलं आता इथं मी म्हटलं, की तर 6 जर केलं तर ही 6च्या इंडेक्सच्या अगोदरची जी व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले होणार आहे. आता इथं बघा 5 जर म्हटलं होतं तर 5 पासून 5च्या अगोदरच्या जेवढ्या व्हॅल्यू आहे तेवढ्या होणार. म्हणजे स्टार्टिंग 2 पासून होणार आणि 5 5च्या अगोदरची जी चौथी व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले होणार. ही जी चौथी आहे किवी. तर अशा पद्धतीने आहे. आता याच्यात जर वाटलं मला की 0 पासून स्टार्ट करायचंय किंवा मी इथं म्हणतो आता की मला याच्यात वाटलं की मला 0 पासून स्टार्ट करायचंय. तर माझं हे एकदम ह्यापासून स्टार्ट होणार आणि पूर्ण जे व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले होणार. तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो आणि जर याच्यात मी म्हटलं की अजून मी याला म्हटलं की मला 0 आणि हे केलं 0 आणि कोलन जर केलं तर सर्वच्या सर्व पूर्ण जी व्हॅल्यूज आहेत त्या डिस्प्ले होतील. तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो आणि याच्यात अजून बाकीचे जे ऑपरेशन्स आहे आता म्हणजे ॲक्सेस झालं की आपल्याला कसं ॲक्सेस करायचंय. आता सपोज आपल्याला काय करायचंय ना, की याच्यात आपल्याला एखादी व्हॅल्यू ॲड करायची आहे. हं. ॲड करायची म्हणजे काय करायचं, की आपण आता म्हणतो की आपल्याला ट्युपलमध्ये आपण काही डायरेक्टली व्हॅल्यू आपण ॲड करू शकत नाही, की डायरेक्टली आपण एखादी व्हॅल्यू इन्सर्ट करायची, तर ती करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला याला पहिलं कन्व्हर्ट करायचं. मग पहिलं कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं, की म्हणजे सपोज मला इथं कुठेतरी ही व्हॅल्यू आपण ॲड करायची. आता म्हणजे जे फर्स्ट टपल आहे, आता हे हे जे आहे एवढी लिस्ट आहे. परंतु याच्यात मला काही व्हॅल्यू ॲड करायची. तर मी डायरेक्टली ट्युपलमध्ये कोणती व्हॅल्यू आपण डायरेक्टली ॲड करू शकत नाही. कारण की ते काय आहे अनचेंजेबल असतात, इम्युटेबल असतात. मग त्यासाठी आपण काय करू शकतो या ट्युपलला कन्व्हर्ट करू शकतो लिस्टमध्ये आणि मग लिस्टमध्ये आपण मग व्हॅल्यू ॲड करू शकतो. लिस्ट माहिती आहे तुम्हाला. लिस्टमध्ये कसं आपण आता एखादी व्हॅल्यू जी आहे ती आपण ॲड करू शकतो. मग y ऑफ 1 इथं मी आता किवीच्या ऐवजी एखादं फंक्शन जे आहे ते घेऊया. एखादं दुसरं फ्रूट आहे ते घेऊया. कोणतं फ्रूट? हां, पेरू. ठीक आहे. तर इथं आपण हे ॲड करण्याचा प्रयत्न करूया आणि हे केल्यानंतर आता काय होईल, की आता ही लिस्ट जी झाली, लिस्टमध्ये ही व्हॅल्यू आली. म्हणजे आपण काय केलं, की आता हे लिस्ट फंक्शन काय करेल, की जे ट्युपल आहे, फर्स्ट ट्युपल त्याला कन्व्हर्ट करेल लिस्टमध्ये आणि ते वाय या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करेल. म्हणजे जर इथं आता तुम्हाला दाखवलं वाय म्हणजे काय? जर प्रिंट वाय केलं, तर आता ही बघा म्हणजे आपलं ट्युपल जे आहे ते कर्व्ह ब्रॅकेटमध्ये असते, परंतु लिस्टमध्ये कन्व्हर्ट केल्यामुळं आपली ही व्हॅल्यू आलेली आहे. आता मी याला परत इथं प्रिंट वाय जर केलं, आता इथे हां, आता इथं मला हे करण्याच्या अगोदर आपल्याला कारण हे आपण ॲड केलं ना, तर इथं मला एक मिनिट. आता ही जी व्हॅल्यू आहे, कारण मी एक्झिक्यूट केलं होतं त्याच्यामुळं माझी ही व्हॅल्यू ही जी आपली गोवा आहे म्हणजे ते डिस्प्ले होत होतं इथं. तर त्यामुळं मला असं करायचं आहे, की आता इथं काय केलंय मी ही ही जी ट्युपल जे आहे ते आपलं, ते पूर्ण आपण काय केलं लिस्टमध्ये कन्व्हर्ट केलं आणि त्या लिस्टमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर मग आपण प्रिंट करण्याचा प्रयत्न करतोय.
आता प्रिंट केल्यानंतर आपल्याला हे पूर्ण जे ट्युपल आहे ते लिस्टमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ते डिस्प्ले करत आहे आणि मग त्याच्यानंतर मला एक व्हॅल्यू ॲड करायची किंवा चेंज करायची. ठीक आहे. म्हणजे मला अपडेट करायची व्हॅल्यू. ह्या बनानाच्या ऐवजी मला हे पेरूचं जे नाव आहे ते द्यायचं इथे आणि त्यानुसार मग मला हे डिस्प्ले करताना इथं मग मी काय करतो y(1) म्हणजे y(1) म्हणजे ह्या लिस्टमध्ये आपण हे असाइन करतोय आणि त्यानंतर मग आता हे केल्यानंतर मग एक्झिक्यूट केल्यानंतर प्रिंट केल्यानंतर ही जी आपली आहे ते ही लिस्ट बघा ह्या पूर्ण लिस्टमधून ह्याच्यातून आपला हा फर्स्ट नंबरचा जो आहे इंडेक्स तिथं आपलं हे नवीन नाव आलेलं आहे. आता याला जर आपण आता मग ट्युपलमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल परत आपल्याला, तर आपल्याला काय करायचं की फर्स्ट ऑफ ट्युपल इक्वल टू ट्युपल म्हणून फंक्शन आहे जिथं की आपल्याला काय करतोय ही लिस्ट आहे आपण ती तिला परत आपण कन्वर्ट करतोय आणि याला आपण फायनली डिस्प्ले केलं तर आता आपलं जी ओरिजिनल ट्युपल होतं तर तसंच आलेलं आहे परंतु जे आहे ते नवीन व्हॅल्यू आलेली म्हणजे आपण डायरेक्टली ट्युपल चेंज करू शकत नाही परंतु त्याला लिस्टमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि मग लिस्टमधून आपण त्याला सर्व ह्या गोष्टी करू शकतो. आता हे सर्व मी एका ह्याच्यात घेतलं आणि तुम्हाला जर समजावण्याचा प्रयत्न केला की y इज इक्वल टू लिस्टमध्ये कन्वर्ट केलं मी त्याला आणि त्यानंतर त्याला मी असाइन केलं हे आणि मग त्यानंतर मी परत त्याला ट्युपलमध्ये कन्वर्ट केलं आणि शेवटी प्रिंट करतोय मी हे जे आहे. तर आता हे सांगतो मी तुम्हाला आता परत एकदा एक्सप्लेन करतो आणि इथं थोडंसं डिस्क्रिप्शन लिहितो जेणेकरून मी आपल्याला हे समजेल. कन्वर्ट ट्युपल इंटू लिस्ट अँड देन अपडेट द लिस्ट विथ न्यू रेकॉर्ड. ठीक आहे. जर असं अँड फायनली कन्वर्ट अगेन द लिस्ट टू ट्युपल. ठीक आहे. तर हे काय काय करतंय आता हे जे आहे याचं थोडं डिस्क्रिप्शन आहे कन्वर्टिंग ट्युपल टू लिस्ट. लिस्टमध्ये हे कन्वर्ट होत आहे आणि त्याच्यानंतर इथं जे आहे आता हे डिस्क्रिप्शन देतो मी फक्त अपडेटिंग फर्स्ट इंडेक्स व्हॅल्यू टू. आता मी एक काम करतो अजून नवीन काहीतरी नाव देतो वॉटर मेलन. ठीक आहे. व्हॅल्यू टू वॉटर मेलन. ठीक आहे. आणि आफ्टर अपडेटिंग अगेन वी आर कन्वर्टिंग लिस्ट टू ट्युपल. आता हे ट्युपल फंक्शन काय करेल ते कन्वर्ट करेल आणि आता मी काय करतोय आता मला हे y(1) नाही तर मी आता हे जे किवी आहे 0 1 2 3 4 नंबरची जी व्हॅल्यू आहे ती मला चेंज करायची वॉटरमेलनला आणि मग ती मी ट्युपलमध्ये कन्वर्ट करतोय फायनली आणि इथं काय करतोय प्रिंट ट्युपल. ठीक आहे. याला जर मी कन्वर्ट केलं तर आता बघा आणि याला रन केलं मी तर आता बघा हे सर्व जे आहे ते आपलं हे झालेलं आहे. ठीक आहे. तर हे जे वॉटरमेलन आहे ते कोणत्या नंबरला गेलेलं आहे पहिलं हे जे होतं 4 नंबरला 0 1 2 3 4 नंबरला किवी होतं त्याच्याऐवजी आपण काय केलेलं आहे वॉटरमेलन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण ट्युपलला पण अपडेट करू शकतो कारण की बाय डिफॉल्ट त्या ट्युपलची प्रॉपर्टी जी आहे की ते अपडेट करता येत नाही परंतु आपल्याला हे अपडेट करता येतं विथ द हेल्प ऑफ दिस लिस्ट. म्हणजे ट्युपलला लिस्टमध्ये कन्वर्ट करायचं लिस्टमध्ये काही व्हॅल्यू आपण अपडेट करायची आणि मग त्यानंतर परत लिस्टला आपण ट्युपलमध्ये कन्वर्ट केलं की ते नॉर्मल ट्युपल होऊन जातं. आता तुम्ही म्हणशाल की याची गरज काय परंतु बऱ्याच वेळा आपल्याला डेटावरती जेव्हा काम करायचं येतं त्यावेळेस आपल्याला करावं लागतात आणि प्रत्येकाची क्वालिटी म्हणजे जर तुम्ही बघितलं ट्युपल हे काय आहे की ऑर्डर आणि अनचेंजेबल आहे आणि लिस्ट पण ऑर्डर चेंजेबल आहे. फक्त फरक काय आहे की ट्युपल अनचेंजेबल आहे लिस्ट चेंजेबल आहे परंतु आपण हे इंटरचेंज करू शकतो म्हणजे लिस्टला टपल कन्वर्ट करू शकतो टपलला आपण लिस्ट कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. तर असे काही ऑपरेशन्स आहेत जे आपण इथं परफॉर्म करू शकतो. आता याच्यात अजून काही ऑपरेशन्स करता येईल ते आपण करू शकतो जसं आता ॲड सांगितलं मी तसं. तर आता
त्याच्यानंतर याच्यात आपल्याला आता जे आहे की आपल्याला काय करायचं आहे की आता डिक्शनरी शेवटचं जे डेटा कलेक्शन आहे डिक्शनरी. आता डिक्शनरी इज अ कलेक्शन ऑफ विच इज ऑर्डर्ड अँड चेंजेबल अँड नो डुप्लिकेट मेंबर्स. आता याच्यात मी की आणि व्हॅल्यू असं एक सिंटॅक्स सांगितलं होता काल मी तुम्हाला. तर की आणि व्हॅल्यू काय असतं तर हे जे आहे तर याच्यात आता मी म्हणतो की माय डिक्शनरी डिक्शनरीज. ठीक आहे. ही डिक्शनरीचं एक्झाम्पल आहे. आता याच्यात मी म्हणतो की ब्रँड पर्टिक्युलर आता हे कारच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. कंपनीचं नाव आहे. त्यानंतर मॉडेल, कोणती मॉडेल आहे आणि इयर, मॅन्युफॅक्चरिंग इयर किंवा लॉन्चिंग इयर वगैरे असं काहीतरी जे आहे. तर याच्यात आपल्याला अशा पद्धतीचा हा डेटा आपण स्टोअर करू शकतो. आता याच्यात तुम्ही बघू शकता की हा काही स्ट्रिंग डेटा आहे आणि हा आहे तो नंबर फील्डचा डेटा आहे. तरी हे चालतं आणि याला जर मी डिस्प्ले केलं तर आपले जे आहे ते असं की व्हॅल्यू, की व्हॅल्यू, की व्हॅल्यू असे 3 आलेले आहे. म्हणजे 3 कीज आहे. ब्रँड, मॉडेल आणि इयर आणि व्हॅल्यूज आहे फोर्ड, हे जे आहे मस्टँग आणि इयर 1964. आता याच्यात आपल्याला बाकीचे ऑपरेशन्स परफॉर्म करता येईल आणि ते कसे करायचे तर प्रिंट जर केलं तर आपण पर्टिक्युलर प्रिंट जर करायचं जर झालं मला प्रिंट करायचं पर्टिक्युलर याच्यातून पण माय डिक्श आणि याच्यात मला फक्त ब्रँड डिस्प्ले करायचा आहे. तर आपण हा ब्रँड असा डिस्प्ले करू शकतो. फक्त ब्रँड कोणता आहे, पर्टिक्युलर व्हॅल्यू असेल किंवा मला वाटलं की फक्त मला इयर डिस्प्ले करायचं आहे, तर मग असं आपण करू शकतो. जिथं की आपल्याला कीचं ॲक्सेस जर करायचा असेल, तर कीचं नाव दिलं, तर आपल्याला ते ॲक्सेस होतात आणि त्याची व्हॅल्यू डिस्प्ले होते. आता हे केल्यानंतर आता आपल्याला लेट्स से की एखादा नवीन गोष्ट आपल्याला ॲड करायची, म्हणजे नवीन की ॲड करायची. तर मी असं म्हणू शकतो की इथे अ, हे जे आहे हे डिक्शनरी याला माय डिक आणि याच्यात मी एक लेट्स से कलर की ॲड करायची मला. कलर इज इक्वल टू रेड असं करायचंय आणि जर मी माय डिक्शनरी परत प्रिंट केलं, तर बघा ही एक चौथी की आणि व्हॅल्यू ॲड झालेली आहे. म्हणजे आपण जे एक्झिस्टिंग होतं, की आपल्याला 3च व्हॅल्यू होत्या. म्हणजे त्याच्यात जर आपल्याला ॲडिशन किंवा इन्सर्ट करायचा असेल डेटा, तर आपण अशा पद्धतीने सहज सहज करू शकतो. नवीन की आणि नवीन व्हॅल्यू. आता याच्यात आपण अपडेट पण करू शकतो. जर वाटलं, की मला याच्यातला पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे ती म्हणजे ग्रीन करायची किंवा काही करायचं आता माय डिक्शनरी जे आहे त्याच्यात डॉट अपडेट हे फंक्शन आहे आणि ब्रॅकेटमध्ये एवढं दिलं, की कलर आहे तो हे कलर ॲट्रिब्यूट मला ग्रीन करायचा आहे. तर आपण हे करू शकतो आणि याला जर मी प्रिंट केला आता, तर आपला जो आहे तो कलर चेंज होईल. आता याच्यात एवढं लक्षात राहून द्यायचं की जे आपण देतोय, तर तेच व्यवस्थित द्यायचंय. जर याला मी कलर्स म्हटलं, तर ते अपडेट होणार नाही किंवा मी आता इथे म्हटलं की रेड असं जर म्हटलं, तरी अपडेट होणार नाही. कारण की त्याला इथे बघा हे जे आहे की आपण काय करतोय की कलर्स हे जे आहे ते जेव्हा आपण येस टाकतो तेव्हा ॲडिशनल एक ॲड होतं. परंतु एक्झिस्टिंग जे आहे ते चेंज नाही होत. म्हणजे मला जर पर्टिक्युलर हेच चेंज करायचं असेल तर तेच चेंज करता येईल. तर त्यासाठी आपण जे काय आहे ते आपलं जे नाव आहे ते व्यवस्थित हे करायचं. आता हे मी रिमूव्ह करू शकतो किंवा याला पॉप आयटम म्हणतात. आता याला माय डिक्शनरी तर हे जे आहे आता कोणता पॉप आयटम म्हणजे की जो शेवटचा जो आहे तो आपण जो काढून टाकतोय. माय डिक जर ठेवलं, प्रिंट केलं, तर आता बघा हा जो कलर्सचा होता तो शेवटचा जो आहे तो आपण काढलेला आहे. तर आणि त्याच्यात आपल्याला काही स्पेसिफिक पर्टिक्युलर काढायचं आहे. आता पॉप आयटम काय करतं ना, शेवटचं जे की आणि व्हॅल्यू असेल ते रिमूव्ह करतं आणि जर स्पेसिफिक आपल्याला काढायचं असेल, तर मग स्पेसिफिकसाठी आपण लेट्स से की मला हे मॉडेल जे आहे ते रिमूव्ह करून टाकायचं आहे. तर डिलीट फंक्शन आहे DEL म्हणून आणि त्याच्यात माय डिक्शनरी आणि त्या पर्टिक्युलर याचं नाव मॉडेल ते द्यायचं आहे आणि जर याला मी प्रिंट केलं आता, तर आपलं जे आहे ते मॉडेल हे जे आहे ते निघून जाईल आणि राहिले फक्त काय आहे तर ब्रँड, इयर आणि कलर. तर अशा पद्धतीने हे ऑपरेशन्स आहे ते आपण परफॉर्म करू शकतो. हे झालं आपलं डिक्शनरी आणि हे सर्व जे 4 आहेत. तर हे तुम्ही प्रॅक्टिस करायची. याची हा प्रोग्राम मी तुम्हाला अ, हा कोर्स झाल्यानंतर व्हिडिओ म्हणजे लिंक देतो, ग्रुपमध्ये टाकतो आणि तो हा रेफर करून तुम्ही याची एक्झाम्पल याची प्रॅक्टिस करायची.
आणि याचं प्रॅक्टिस करण्यासाठी प्रॅक्टिस का करायची तर आपल्याला हे सर्व लागणार आहे. म्हणजे व्यवस्थित काय आहे ना, की याचं अंडरस्टँडिंग असणं महत्त्वाचं आहे. कारण ह्या जरी बेसिक गोष्टी असल्या तरी आपल्याला पुढे जिथे बऱ्याच वेळा डेटाशी जेव्हा आपण मॅनिप्युलेशन वगैरे करतो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी लागणार आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी व्यवस्थित करून घ्या. तुम्हाला डेटा कलेक्शनच्या बद्दल कोणी क्वेशन विचारला तर तुम्हाला हे सर्व सांगता आले पाहिजे. लिस्ट, ट्युपल, सेट आणि डिक्शनरी. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आता आपल्याला इफ स्टेटमेंट बघायचं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला पायथॉनमध्ये काय करावं लागतं, की इफ एल्स स्टेटमेंट असतात. म्हणजे आता इथे एक एक्झाम्पल घेतो मी. ठीक आहे. तर इथे मला काय करायचंय, की आता आता हे याच्याऐवजी हां. आता मी असं टाइप करू शकतो किंवा असं मला काही कंडिशन चेक करून काही डिस्प्ले करायचंय. तर मी असं म्हणू शकतो, की म्हणजे मला असं म्हणायचं की 10 इज ग्रेटर दॅन 5. जर असं म्हणायचं असेल तर मला प्रिंट करायचंय की प्रिंट 10 इज ग्रेटर दॅन 5. जर असेल म्हणजे आपल्याला काही कंडिशन चेक करून म्हणजे म्हणतो ना कंडिशनल व्हेरिफिकेशन किंवा काही कंडिशन चेक करून आपल्याला काही डेटा व्हॅलिडेट करायचा असेल, तर आपण हे व्हॅल्यू करू शकतो. तर आता इथं झालं की याला जर मी रन केलं, की आता हे काय झालं 10 इज ग्रेटर दॅन 15 आहेत का? नाहीये. तर त्यामुळे मी जरी रन करतोय, आता मी रन करतोय, तरी माझा हा डेटा इथं डिस्प्ले होत नाहीये. का नाही होत? कारण की ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. फॉल्समध्ये येतं. तर फॉल्समध्ये आल्यामुळं हा जो मेसेज आहे तो डिस्प्ले होत नाहीये. आणि मग याला करण्यासाठी आपण असं म्हणू शकतो की एल्स प्रिंट 10 इज नॉट ग्रेटर दॅन जो काही नंबर असेल ते लेट्स से आता 15 आहे. आता कोणतं प्रिंट होतंय 10 इज ग्रेटर दॅन 50 जर असेल तर ही इथं कंडिशन सॅटिस्फाय होत नाही तर इथे होते. त्यामुळे आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे ती इथे डिस्प्ले होते 10 इज नॉट ग्रेटर दॅन. जर मी असं म्हटलं की 5 असं जर रन केलं तर आपला हा हा मेसेज डिस्प्ले होतोय. तर हे झालं कंट्रोल फ्लो. कंट्रोल फ्लो म्हणजे काय की एका लाईनवरून दुसऱ्या लाईनवरती एक्झिक्यूट होणे किंवा फ्लो जाणे प्रोग्रामचा त्यासाठी हे कंडिशनल स्टेटमेंट असेल. म्हणजे ही जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर इथं जा. जर ही नाही झाली तर हे स्किप करा. परंतु ते काय एल्स पार्टमध्ये जा. आता हेच एक्झाम्पल मी इथं घेण्याचा प्रयत्न केलाय डबलमध्ये, की आता आपल्याला ए एक व्हेरिएबल आहे, बी एक व्हेरिएबल आहे. ए ला व्हॅल्यू आपण असाइन केली 200, बी ला व्हॅल्यू आपण असाइन केली 33 आणि बी इज ग्रेटर दॅन इफ बी इज ग्रेटर दॅन ए तर प्रिंट बी इज ग्रेटर दॅन ए. एल्स इफ ए इज इक्वल टू बी जर दोन्ही सारखे असेल इक्वल टू ऑपरेटर असेल म्हणजे जर सेम असतील तर ए आणि बी आर इक्वल. परत आपल्याला एल्स अजून एक कंडिशन ए इज ग्रेटर दॅन बी. जर हे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय नाही झाल्या तर याच्यात आल्यानंतर ते ग्रेटर दॅन बी असं येणार आहे. तर हे कसं होणार आहे की आता आपल्याला लेट्स से की मी याला रन केलं तर आता सध्या काय ए इज ग्रेटर दॅन बी म्हणते. म्हणजे आता याला जर मी म्हटलं की मला इथे 20 म्हटलं फक्त तर हे कुठं जाणार आहे बी इज ग्रेटर दॅन बी. जर मी याला म्हटलं की 33 आहे ए अँड बी आर इक्वल कुठं आले हे इथं आलेले. तर नॉर्मल हे फंक्शन्स आहे जेथे आपल्याला इफ या कीवर्डने सुरुवात करायची आणि त्याच्यानंतर कंडिशनल हे ऑपरेटर वगैरे आहे ते यूज करून आपण इथं कंडिशन देऊ शकतो. म्हणजे इथं ग्रेटर दॅन आहे इथं आपण लेस दॅन इक्वल टू टाकू शकतो किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू टाकू शकतो. असं जे आहे ते लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू जसं इथं टाकलाय हा ऑपरेटर ग्रेटर दॅनचा इथं डबल इक्वल टूचा लावलाय म्हणजे हे मॅचिंग करण्यासाठी एक्झॅक्ट आहे का नाही ते. अदरवाईज एल्समध्ये हे दोन्ही नसेल तर ती कंडिशन आपण इथे डिस्प्ले करतो. तर अशा पद्धतीने हे इफ एल्स स्टेटमेंट आहे आणि हे बऱ्याच वेळा आपल्याला लागतात जेव्हा आपल्याला काही व्हॅलिडेशन करायचं असतं डेटामध्ये.
तर त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी लागणार आहे. त्यामुळे इफ एल्स स्टेटमेंट वगैरे आहे ते माहीत करून घ्या. याची थोडी प्रॅक्टिस करा आणि हे प्रॅक्टिस करताना लक्षात ठेवायचं की तुम्ही काही पण गोष्टी ज्या आहे, काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे, काही मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स वगैरे आहे. मग त्याच्यात तुम्ही काही रिझल्ट कॅल्क्युलेट करताय आणि तो रिझल्ट तुम्हाला कुठे कंपेअर करायचा असेल, तर त्यावेळेस तुम्ही अशी इफ स्टेटमेंट वगैरे यूज करू शकता. तर हे साधारण इफ स्टेटमेंट वगैरे आहे कंट्रोल फ्लोचे आणि एवढे सर्व जे आहे एक्झाम्पल तुम्ही ट्राय करा. पायथॉन हे महत्त्वाचं आहे. हे जे आपले बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, जिथे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी आल्या पाहिजे. लिस्ट, ट्युपल, सेट आणि डिक्शनरी ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथे काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता.